नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये. तर आपण कालपासून जो आपण मराठीचा सब्जेक्ट सुरू केलेला आहे किंवा विषय सुरू केलेला आहे त्याला आपण आज कंटिन्यू सातत्यानं पुढे घेऊन जाणार आहेत. तर बघा, आजचा जो टॉपिक आहे तो आहे संधी. आजचा जो टॉपिक आहे तो आहे संधी. संधी म्हणजे काय? संधी अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट, पेपरच्या दृष्टिकोनातून संधीवरती एक अथवा दोन प्रश्न 100% असतातच. कोणत्या पण पेपरची तयारी करा तुम्ही, सरळ सेवा असेल अथवा कंबाईन BC असेल अथवा राज्यसेवा असेल, ह्याच्यावरती प्रश्न पडतातच. त्यासाठी संधी समजून घेणं महत्वाचं आहे आणि आयुष्यामध्ये संधी आली तर त्या संधीचा उपयोग पण करणं गरजेचं आहे. जसं की बघा, संधी कशापासून शब्द तयार झालेला आहे? समधा, सम प्लस धा. संधी म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अगोदर लक्षात ठेवा, संधी म्हणजे जोडणे, संयोग होणे, एकत्रित करणे. बरोबर. तर संधी म्हणजे काय? संधी हा शब्द सम प्लस धा यावरून तयार झाला आहे. सम म्हणजे बघा एकत्र, समचा अर्थ काय होते? एकत्र, आणि धाचा काय अर्थ आहे? चांगल्या रीतीने ठेवणे, एकत्र ठेवणे. बरोबर. त्यानंतर संधी समधा म्हणजे संधी उत्तम प्रकारे ठेवणे किंवा जोडणे. बरोबर. संधीचं साधी सोपी व्याख्या आहे. साधी सोपी व्याख्या कोणती असणार आहे? संधी म्हणजे जोडणे, साधणे किंवा एकत्रित करणे म्हणजे संधी असणार आहे. ओके, पुढे बघा. संधीचा जर विचार केला तर बघा, संधी म्हणजे काय? ऐक्य साधणे, सांधणे, जोडणे, संयोग करणे म्हणजे संयोग करणे म्हणजे एकत्रित होते किंवा एकत्र करणे, असं आपण संधीला म्हणू शकतो. आयोग अथवा सरळ सेवेचा पेपर करणारे कोणतीही संस्था असेल ते तुम्हाला अशाच पद्धतीनं ह्यापैकी कोणताही एक समानार्थी शब्द वापरेल. तुम्हाला सर्व शब्दांचा अर्थ असला माहित असला पाहिजे किंवा संधीलाच हे शब्द सुद्धा वापरता येऊ शकतात हे माहित असलं पाहिजे. ओके. त्यानंतर बघा, संधी नेमकं कशी तयार होणार आहे? मग पहिला पद म्हणजे एखादं पद असतं, शब्द असतो एक, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण, हे वाक्य महत्वाचं आहे. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण, म्हणजे एखादा शब्द आहे त्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसरा शब्द आहे त्या शब्दातील पहिला वर्ण, याला जेव्हा एकत्र केलं जातं त्याला काय म्हणायचं? मग संधी करणे. कळालं आता? हे महत्वाचं आहे. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण, याला साधणे, याला जोडणे, याला एकत्रित करणे, त्याला संयोग करणे म्हणजे काय असणार आहे? संधी असणार आहे. समजलं? आणि आयोगानुसार MPSCच्या संधीवरती स्टेटमेंट वाईज ABCD असेल, अ ब क ड असेल, अशा प्रकारचे प्रश्न पडतात. बघा, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या पदातील पहिला वर्ण नियमानुसार एकमेकात मिसळतात. बघा, नियमानुसार एकमेकात मिसळतात व त्या दोघांचा एक वर्ण तयार होतो. नियमानुसार एकमेकात मिसळतात व त्या दोघांचा एक वर्ण तयार होतो. या वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणलं जाणार आहे? मग संधी म्हणलं जाणार आहे. हे वाक्य लक्षात ठेवायचे आहे, हे व्याख्याच लक्षात ठेवायचे आहे. समजलं? ओके, पुढचं बघा. शब्दसिद्धी असेल, पदसिद्धी व पदान्वय या पातळ्यावर लागोपाठच्या दोन वर्णामध्ये संयोग घडून जी वर्ण विकृती होते तिला काय म्हणायचं? संधी. असे अनेक पद्धतीनं अनेक लेखकांनी, अनेक तज्ञांनी संधीची वेगवेगळ्या पद्धतीची व्याख्या केलेली आहे. आपणाला पेपरच्या दृष्टिकोनातून एक वाक्य लक्षात ठेवायचे आहे. संधी म्हणजे काय? सांधणे. संधी म्हणजे काय? जोडणे. संधी म्हणजे काय? एकत्र करणे किंवा संयोग करणे. ओके, पुढे बघा. संधी म्हणजे ऐक्य, दोन वर्णाचे ऐक्य. कसे दोन वर्ण? कोणते? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, याला एकत्र करणे म्हणजे संधी होय. एका पाठीमागून एक येणारे वर्ण अथवा दोन्ही एकत्र जोडण्याच्या पद्धतीसच संधी म्हणतात. या अनेक लोकांनी, अनेक साहित्यकारांनी किंवा अनेक लेखकांनी तयार केलेल्या व्याख्या आहेत. ओके. मोरो केशव दामले काय म्हणतात? बघा, दोन अव्ययदित म्हणजे एका पाठीमागून एक असे येणारे वर्ण एकत्र जोडण्याचे प्रकारास संधी असे म्हणतात. कोणाचं म्हणणं असं? मोरो केशव दामले. दादोबा पांडुरंग तरखडकर काय म्हणतात? दोन वर्ण जिथे मिळतात, दोन वर्ण मिळतात म्हणजे एकत्र येतात, दोन वर्ण जिथे मिळतात त्या स्थळी त्यांना काय म्हटलं जातं? संधी म्हटलं जातं. कुणाच्या मते असं? दादोबा पांडुरंग तरखडकर. मी तुम्हाला दादोबा पांडुरंग तरखडकराबद्दल पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. त्यांनी परमहंस सभा काढलेली आहे, त्यांनी मानव धर्म सभा काढलेली आहे, त्यांनी डेप्युटी कलेक्टर होते 1852 साली अहमदनगरमध्ये, आणि भिल्लांचा बिमोड करण्यासाठी त्यांना चांगल्या पद्धतीने ब्रिटिशांनी गौरविलं पण आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर हे आत्माराम पांडुरंग तरखडकरांचे भाऊ आहेत. आत्माराम पांडुरंग तरखडकर कोण आहे? असा आपला अभ्यास असला पाहिजे एवढ्या लेवलचा, की आपण मराठीतून इतिहासात, इतिहासातून मराठीत, इतिहासातून पॉलिटिक्स, पॉलिटितून इकॉनॉमिक्स मध्ये जाता येतं.
समजलंय? इतका पूर्ण पद्धतीचा आणि सर्व बाजूने अभ्यास असला पाहिजे. दादू पांडुरंग तरखडकर कोण आहेत? आत्माराम पांडुरंग तरखडकरांचे भाव आहेत. आत्माराम पांडुरंग तरखडकर कोण आहेत? 31 मार्च 1800. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण यांच्या एकत्रीकरणाला काय म्हणतात? संधी. ओके, बघा, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हे विद्या प्लस अर्थी आहे, म्हणजे हे काय होणार आहे? विद्यार्थी. समजलं का? तसं इथं स्वागत, पहिले पद दुसरे पद. ओके, ह्याच्यावरती तसा पद्धतीने असणार, हे लक्षात ठेवा फक्त. संधीचे वैशिष्ट्य काय काय इथं? संधीचे वैशिष्ट्य इथं संस्कृत व्याकरणातून मराठीत आलेला शब्द आहे, घटक आहे तो. संधी कुठून घेतलेला आहे? मराठीमध्ये, संस्कृत मध्ये. म्हणजे तुम्हाला विचारतं कुठून आलेला आहे? संस्कृत व्याकरणातून आलेला आहे मराठीमध्ये. त्यानंतर मराठीतले बरेचसे संधीचे उदाहरण व संधी नियम संस्कृत मधून मराठीत आलेले आहेत. संधीच मराठीमध्ये आलेली आहे संस्कृत मध्ये. ओके, संधी हे भाषा संयोजनातून, भाषा संयोजन करणे, एकत्रित करणे. संधी हे भाषा संयोजनातून तयार झाला आहे. संधी ही बोलण्याच्या ओघात होणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे वैशिष्ट्य तुम्हाला एबीसीडी टाईप विचारतो बरं आयोग, त्याच्यात लक्षात ठेवा. संधी ही बोलण्याच्या ओघात होणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. संधी झालेला प्रत्येक शब्द तत्सम व शुद्ध शब्द असतो. तत्सम म्हणजे बघा, तत्सम म्हणजे जसे आज तसे आलेले, ऍज इट इज आलेले. बघा, ते तत्सम शब्द आहेत, तद्भव शब्द आहेत, देशी शब्द आहेत. तत्सम म्हणजे काय? संस्कृत भाषेतून शब्द ऍज इट इज मराठीमध्ये आलेले, बरोबर, त्याला तत्सम म्हणतात. तद्भव म्हणजे काय? संस्कृत मध्ये असलेले शब्द मराठीमध्ये येताना बदल होऊन आलेले असतील, तद्भव शब्द. आणि देशी म्हणजे आपले शब्द, आपण जे बोलतो ते शब्द. तत्सम म्हणजे ऍज इट इज, जसे आज तसे. संधी झालेला प्रत्येक शब्द तत्सम शुद्ध शब्द असतो. संधीमध्ये दोन शब्द एकत्र येतात. संधीमध्ये काय? दोन शब्द एकत्र येतात, शिवाय उपसर्ग व प्रत्यय लागून. उपसर्ग अगोदर, प्रत्यय नंतर, बरोबर, उपसर्ग व प्रत्यय लागून. ओके, सूर असुर, प्राध्यापक त्याचा अर्थ काय होणार आहे मग आता? प्राध्यापक, श्रवण श्रवण. ओके, अशा प्रकारचं काय असणार आहे? संधीचे प्रकार असणार. आता बघा, संधीचे प्रकार पण आहेत. संधीचे प्रकार पण आहेत. संधीचे प्रकार कसे आहेत? एक अंतसंधी आहे. बघा, संधीचे प्रकार. काय? ओके, संधीचे प्रकार आहेत. संधीचे प्रकार कसे आहेत? एक अंतसंधी आहे आणि दुसरी बहिसंधी आहे. अंतसंधी कुणाला म्हणायची आहे? इथे व्याख्या आहे, जेव्हा एकाच शब्दामध्ये मूळ रूप व त्यानंतर येणारे प्रत्यय जुळताना संधी होते तेव्हा त्यास अंतसंधी असे म्हणतात. बघा, व्याख्या परत बघा. जेव्हा एकाच शब्दामध्ये मूळ रूप व त्यानंतर येणारे प्रत्यय म्हणजे पुढे लागून येतं, शब्दाला पुढे लागून येणार, त्यामध्ये त्यानंतर येणारे प्रत्यय जुळताना संधी होते तेव्हा त्यास काय म्हणायचं? अंतसंधी असे म्हणायचं. जसं की बघा, चतुष्ट येणार आहे, ज्योतिष, ज्योतिषी, ई काय प्लस आहे, ज्योतिष प्लस ई आहे, ह्याचा अर्थ काय होणार आहे? ज्योतिषी. कळालं तुम्हाला? त्याला म्हणायचं अंतसंधी. बहिसंधी काय असणार आहे? दोन शब्दाच्या संधी होताना पहिल्या शब्दातील अंत्य म्हणजे शेवटचा, पहिल्या शब्दातील अंत्यवर्ण व पुढच्या शब्दातील पहिला वर्ण यांची संधी होते, त्याला काय म्हणायचं? बहिसंधी. संधी म्हणजे ऍज इट इज. बहिसंधीचा अर्थ आहे संधी सारखाच, पहिल्या शब्दातील शेवटचा, दुसऱ्या शब्दातील पहिला, त्याला म्हणायचं बहिसंधी. जसं बघा, चंद्र प्लस उदय, चंद्रोदय, बरोबर, चंद्र आहे. नंतर बघा, उ गेलं, उ म्हणजे हे उ आहे, इथं गेलं, हे कनेक्ट झालं ना, ते जोडलं गेलं, त्याचा अर्थ काय होणार आहे मग? चंद्रोदय. मुख्य प्लस अध्यापक प्लस बघा, हा जे आहे, कशाची भूमिका निभावणार आहे? आची. मुख्याध्यापक, मुख्य प्लस अध्यापक म्हणजेच मुख्याध्यापक. ओके, पुढे बघा, संधीचे प्रकार कसे येतात? संधीचे प्रकार येतात मूळ संधी. मूळ संधीला बघा, स्वर किंवा स्वरलाच अच म्हणतो, आपण शिकलो होतो स्वर मध्ये अच म्हणतात. स्वर किंवा अच संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. मूळ संधीतले मराठी मधले विशेष संधी कसे येतात? पूर्वरूप संधी, पररूप संधी आणि पूर्व पररूप संधी, हे मराठीमध्ये येतं. मूळ संधीचे प्रकार कसे येतात? स्वर संधी एक, स्वरापासून तयार होणारी, व्यंजन संधी व्यंजन पासून तयार होणारी आणि विसर्ग संधी विसर्गापासून तयार होणारी. ओके, आता बघा तसं पुढे बघा. आता आदेश. संधी करताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण म्हणजे बदल होणे, याला आदेश म्हणतात. संधी करताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे त्याला काय म्हणायचं?
आदेश म्हणायचं. कळालंय? साधं सोपी वाक्य लक्षात ठेवा. संधी करताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण म्हणजे बदल होऊन येणे, बदल होणे म्हणजे काय असणार आहे ते आदेश असणार आहे. जसं की बघा सूर्य प्लस उदय बरोबर सूर्योदय. ते चुकलंय तर सूर्योदय बघा ओ होतं इथं. कळलं का? बघा इथं सूर्य अ आलं, इथं उ आहे, ह्याचा अर्थ काय होणार आहे ओ होणार आहे. जसं की सूर्योदय असं होणार आहे ते. बरोबर का? हे अशा पद्धतीचं वाक्य म्हणते. काय म्हणते? संधी करताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण म्हणजे बदल होणे याला काय म्हणायचं आदेश म्हणायचं. ओके पुढचं बघा आता जसं की दीर्घ आदेश, वर्धादेश, गुणादेश वगैरे इथं आगम काय असणार आहे? आगम म्हणजे मध्येच एखाद्या वर्णाचे आगम. आगम म्हणजे अचानकपणे मध्ये येणे, प्रोसेस चालू आहे, कंटिन्यू चालू आहे, इथं अचानकपणे एखादी मध्ये येणे आगम करणे. बरोबर आगमन करणे मध्येच एखाद्या वर्णाचे आगमन होणे म्हणजे भर पडणे याला काय म्हणायचं आगम. अचानकपणे चालू आहे, अचानकपणे मध्ये येणे, आगमन करणे म्हणजे काय असणार आहे ते आगम असणार. धर प्लस तो, धर ही तो. आता याच्यावरून तर कळतं तुम्हाला, याच्यावरून इथं आहे का नाही ई नावाचा शब्द कुठंच नाहीये. ई वर्ण कुठं आहे का इथं आहे का? ही जे स्वरच नसेल इथं कुठं तर का नाही ई कसं आलं त्यालाच म्हणायचं आगम. मध्येच एखाद्या वर्णाचे आगमन होणे, दुसऱ्याच एखाद्या वर्णाचे आगमन होणे तर त्याला काय म्हणायचं आगम म्हणायचं. बघा धर प्लस तो आहे. आता जर विचार केला तर ह्याचा अर्थ मुळात असा होणार आहे धरतो. समजलंय का तुम्हाला? पण आगम आहे, आगम काय ई आहे म्हणून ह्याचा अर्थ काय होणार आहे धरितो. समजलं? ओके ओके पुढे बघा आता संप्रासरण. संप्रासरण काय असणार आहे? ये वर याच्या जागी ई उ रु इथे येतात त्यांना काय म्हणायचं संप्रासारण. बरोबर संप्रासारण. आता बघा हे शब्द आयोगाला एकदा प्रश्न पडला होता हा वाला एमपीएससी ला कंबाईनला. ये वर याच्या जागी काय होणार आहे ई उ रु येतात त्याला काय म्हणायचं संप्रसारण. ओके समजलं तुम्हाला? कुणाच्या जागी पण ये व र याच्या जागी काय येणार आहे ई उ रु येणार आहे त्याला काय म्हणायचं संप्रसारण. ओके येथेच्या ठिकाणी इथे, नऊच्या ठिकाणी नऊ बरोबर आणि ऋणच्या ठिकाणी ऋण म्हणतो आपण, ऋण काढलं वगैरे. ओके पुढे बघा आता संधीचे प्रकार. आपण म्हटलं होतं स्वर संधीचे कोण संधीचे प्रकार येतात? स्वर संधी आहे, व्यंजन संधी आहे, विसर्ग संधी आहे बरोबर. तर त्या पैकी बघा आता कसं इथं संधीचे प्रकार. स्वर संधी, स्वर संधीलाच बघा हे शब्द वापरतो कधी कधी अच संधी असे म्हणतात, नसेल तर विवृत्त संधी असेही म्हटले जाते स्वर संधीला. बघा जेव्हा स्वरात स्वर मिसळून, आपण स्वर वगैरे बघितलं बरं 14 स्वर आहेत, स्वरात येतं हे आपण सगळं बघितलं नाही आपण पहिल्या लेक्चर मध्ये. जेव्हा स्वरात स्वर मिसळून जी संधी होते तेव्हा त्यास काय म्हणायचं स्वर संधी असे म्हणायचं. समजले? म्हणजे कसं संधी होणार आहे? स्वर संधी म्हणजे स्वर प्लस स्वर म्हणजे स्वर संधी. समजले का? संधी स्वर प्लस स्वर म्हणजे काय असणार आहे स्वर संधी. म्हणजे स्वरामध्ये स्वर मिसळणे म्हणजे काय असणार आहे स्वर संधी असणार आहे. एकमेका शेजारी येणारे वर्ण बघा, एकमेका शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्याला काय म्हणायचं स्वर संधी. ओके म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का तुम्हाला समजण्यासाठी? बघा सोप्या भाषेमध्ये संधीचा अर्थ तुम्हाला माहित आहे पदातील एखादी शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण बरोबर. मग इथं काय असणार स्वर संधीमध्ये काय असं माहिती आहे का? जो शेवटचा वर्ण आहे, पहिला पाहिजे शेवटचा वर्ण आहे तो बी स्वर असला पाहिजे, दुसऱ्या पदातील जो पहिला वर्ण आहे तो बी स्वरच असला पाहिजे तर त्याला काय म्हणायचं स्वर संधी. स्वर संधीला संस्कृत मध्ये अच संधी असेही म्हणतात, स्वर संधीला विवर्त संधी असेही म्हटले जाते. स्वर संधी कशी असते? स्वर प्लस स्वर. समजलं? ओके स्वर संधीचे नियम आहेत काही? स्वर संधीचे नियम कोणकोणते येतात? स्वर संधीचे नियम आहेत दीर्घ आदेश सजातीय ऍक्स जशास तसा असणारे बरोबर. नंतर गुणादेश विजातीय वेगवेगळे असणारे पण ते स्वर आहेत. ओके दुसरी गोष्ट वृद्धादेश संधी असणार आहे, यनादेश संधी संप्रसारण आता बघितलं आपण ई वरच्या ठिकाणी बघितलं का नाही. त्याच्यानंतर आयादी आदेश संधी स्वर संधीचे नियम आहेत. ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरा पुढे, ऱ्हस्व म्हणजे ज्याचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो शिकले आपण हे, आणि दीर्घ म्हणजे ज्याचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो. ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरा पुढे तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर आल्यास त्याच जातीचा दीर्घ स्वर येऊन संधी होते त्या संधीला काय म्हणायचं सजातीय संधी किंवा दीर्घत्व संधी. म्हणजे एकच संधी एकच स्वर येणार आहे अ प्लस अ एकच संधी झाली का तर त्याला काय म्हणायचं सजातीय संधी किंवा दीर्घत्व संधी किंवा दीर्घादेश संधी. ओके पुढे बघा आता हे अशा पद्धतीने बघा इथं
अ प्लस जसं म्हणजे सूर्यास्त, सूर्यास्त बघा अ प्लस अ असणार आहे ती, त्याच्या पुढे एकच तेच संधी स्वर येणार आहे. जसे असतं स्वर येतात त्याला म्हणायचं दीर्घ आदेश. बघा एखाद्या ठिकाणी एकाने आपण समजा अ ला अ जोडलं तर ते आ होणार आहे, अ प्लस आ होणार आहे. अ चा उच्चार कमी वेळ लागतो, आ जास्त वेळ लागतो. समजले? त्याच पुढे तशाच प्रकारची तसलाच वर्ण येणे म्हणजे ते दीर्घ दीर्घ संधी. ओके, पुढे बघा आता अशा प्रकारचे काय होणार शब्द तयार होणार स्वर संधीचे. ओके, बघा इथं बघा आता अ प्लस आ बरोबर काय आलं म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, वाचन आलंय. बरोबर, स्वर संधीचा अर्थ कळाला तुम्हाला. फक्त एकदा अर्थ कळाला की विषय संपतो, सोपं असतं हे. अनाथ आश्रम, बरोबर, अनाथ. पुढे इथं अ असणारे मध्ये थचा अ असणारे, नंतर इथं आ आहे त्याला जोडलं गेलं, सांडलं त्याला, संधी केली त्याची, नंतर शब्द कसं तयार होणार आहे, अनाथ आश्रम. ओके, नंतर ते दुःखार्थ, नंतर हिमालय, नंतर देवालय, हे खूप काही आहे इथं. ओके, ते तुम्हाला एकदा बघा अभ्यास करताना कन्सेप्ट महत्वाचे आहे का. बाकी आयोग कसली प्रश्न टाकू द्या, तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला कसलाही प्रश्न असला तरी सोडवता येतो. कन्सेप्ट मी पाठ करतो असं म्हणाल तर मग ते शक्य नाही. पाठ आपलं माइंड आहे का नाही असं आहे की काही गोष्टी पाठ करू शकतं आणि काही गोष्टी लगेच म्हणजे आपल्याला वाटतं पाठ झाले, पण काही दिवसानंतर आपण म्हणतो मला कन्फ्युज आहे. कन्फ्युज नाही आहे, आपलं एक तर रिव्हिजन कमी पडलेलं असतं, नसेल तर आपण त्याच्याकडे लक्ष देऊन वाचलेलं नसतो, नसेल तर आपल्या कन्सेप्ट क्लिअर नसतात. तुमच्या आता कन्सेप्ट क्लिअर असणार आहे काय, स्वर संधी म्हणजे काय, शेवटचा वर्ण स्वर असणार आहे, पहिला वर्ण स्वर असणार आहे, या दोघांना एकत्र करणे म्हणजे स्वर संधी असणार आहे. ओके, त्यासाठी ध्वजारोहण, नंतर बलानन, मंत्रालय. बघा इथं विद्यार्थी. आता हे बघा हे फक्त आपण काही उदाहरण घेतात. अ प्लस अ पासून काय होणार आहे, आ. विद्या, आ विद्या, आ. आणि पुढे काय, अर्थी. बरोबर, एकच स्वर येतं, ह्याचा अर्थ काय होणार आहे मग, विद्यार्थी. बरोबर, देवता अर्चन, देवता अर्चन अ बाजूला जाईल. बरोबर, ते अशा पद्धतीचं आहे का नाही, ह्याचे हे नसणार होतं. महात्मा, बघा इथं कसं तयार होणार आहे, महा प्लस आत्मा आहे. बरोबर, हा आ बाजूला जाईल आणि काय होईल, महात्मा. बरोबर, राजाश्रय इथं नाही, राजाश्रय. समजलं तुम्हाला एक गोष्ट. ओके, पुढे बघा आता गिरीश आहे ना, इथं असा होणार आहे गिरीश, ई आहे. बरोबर, त्यामुळे आणि इथं काय होणार आहे आता, परीक्षा. ही एकदा कळालं की विषय संपला. अजून प्रश्न म्हणजे आपल्याला कसला सोपं जाणार आहे. इथं बघा देवेच्छा, एक बोललं देवेच्छा, महेंद्र. बरोबर, नंतर इथं काय होणार आहे, इथं महेश, इथं रजनीश. माहित आहे ना रजनीश, माहित नाही तुम्हाला कोण, तत्वज्ञानी, कधी इंस्टाग्रामला यायला व्हिडिओ वगैरे बघत नाही. ओशो रे, ओशोचे कधी ऐकत नाही का, ओशोला जास्त ऐकायचं पण नाही. कसं काय, त्याचं काय रिझन असणार आहे ओशोला नाही ऐकायचं. ओशो खूपच प्रॅक्टिकल बोलतो आणि माणसामध्ये थोड्याशा फिलिंग्स आणि भावना असल्या पाहिजेत. तुम्ही प्रॅक्टिकल खूपच मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिकल बघाल का, प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही वास्तवतेच्या नजरेनं बघाल आणि प्रत्येक गोष्टीकडे वास्तवतेच्या नजरेने बघायला लागला तर प्रश्न काय होतो माहिती आहे का, जी स्वप्नाची दुनिया आहे ती कमी होऊन जाते आणि प्रत्येक गोष्टीकडे प्रॅक्टिकल लागला तर तुमच्या भावना मरतात आणि ओशो पूर्ण गोष्टीमध्ये प्रॅक्टिकल सांगतो. समजलं का, त्यासाठी बघा इथे या. ओके, ठीक आहे. आता बघा स्वर संधीचा नियम दुसरा कसा आहे, अ किंवा आ यांच्या समोर जर सजातीय नाही विजातीय आता. बरोबर, अ किंवा यांच्या समोर जर ई किंवा ई आल्यास त्या दोघांच्या ऐवजी ये मध्ये बदल होणार आहे. कुणाच्या पुढे, अ किंवा आ यांच्या समोर जर ई किंवा ई आल्यास त्याच्या पुढे कसा बदल होणार आहे, ई हा बदल होणार आहे. अ किंवा आ यांच्या समोर उ किंवा उ आल्यास तर त्या दोघांच्या ऐवजी काय होणार आहे, ओ होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. बरं बघा, अ हाय किंवा आ हाय त्यांच्या पुढे का आल्यास ई अथवा ई आल्यास तर काय बदल होणार आहे, समजलंय. आणि त्याच्यानंतर बघा अ किंवा आ आहे, इथं बघा अ हाय, इथं आ हाय, यांच्या पुढे उ किंवा उ असणार आहे तर त्यांचा बदल कसा होणार आहे, ओ मध्ये होणार आहे. समजला. ओके, बदल होतो व अ किंवा आ यांच्या समोर उ आला तर त्या दोघांच्या ऐवजी अर असा लिहिला जातो. अर असं हे केला जाणार आहे, काय करणार आहे, अर असं लिहिणार आहे.
बदल होतो व संधी होते. या संधीला काय म्हणतात? गुणादेश किंवा विजातीय. विजातीय म्हणजे वेगवेगळे, सजातीय नाही, विजातीय आहे ते. विजातीय म्हणजे बघा इथं अ किंवा आ पुढे काय आले, ई किंवा ई आले म्हणजे विजातीय, वेगवेगळे आले स्वर. बरोबर, तर त्याचा अर्थ कसा होणार आहे? ये होणार आहे. अ किंवा आ आहे त्याच्याबरोबर जर उ किंवा उ आला तर त्याच्या पुढे काय होणार आहे? ओ होणार आहे. बरोबर, अ च्या पुढे जर रो आला तर और होणार आहे. समजलं? म्हणजे दुसरे संधी येते, स्वर येतील तर ते विजातीय संधी असतात आणि त्यालाच काय म्हटलं जातं? गुणादेश. त्यालाच काय म्हटलं जातं? गुणादेश संधी. ओके, पुढे बघा आता. बघा इथं बघा, अ प्लस आच्या पुढे काय आलाय? ई आलाय, तर साहजिक आहे हे काय होणार आहे? ईश्वरी इच्छा. इथं लिहितो ईश्वरे इच्छा. समजला? लोकेच्छा. लोक ये त्याच्यामध्ये लपलेला आहे बरं. ओके, ये त्याच्यामध्ये लपलेला आहे. ठीक आहे. ईश्वरी इच्छा, लोकेच्छा, घाणेंद्रिय, पूर्व इतिहास. बरोबर, हे शब्द असे आहेत. माहेश्वर म्हणतो, शुभेच्छा, लंकेश्वर. लंका प्लस ईश्वर आहे, लंकेश्वर होणार आहे. बरोबर का? आज आहे ना. नंतर एथेस्ट, स्वेच्छा. स्वेच्छा आपण कसं लिहितो बघा, येतो का? असं लिहितो ना स्वेच्छा. बरोबर का? स्व प्लस इच्छा आहे तर स्वेच्छा होणार आहे. नंतर आहे का नाही, ज्ञानेश्वर. बघा इथं ज्ञान प्लस ईश्वर आहे, तर ते लिहिताना कसं लिहितो आपण? ज्ञानेश्वर. बरोबर का? हे अशा पद्धतीने त्याचं काय असणार आहे? ह्याला काय म्हणायचं? पण ह्याला काय म्हणायचं? आता ह्याला काय म्हणायचं? गुणादेश नसेल तर विजातीय. गुणादेश नसेल तर विजातीय. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, पुढे बघा आता. बघा इथं चंद्र. चंद्र प्लस उदय आहे, ते काय होईल? चंद्रोदय. समजलं का तुम्हाला? हे प्रश्न प्लस उत्तर आहे, तर काय होईल? प्रश्नोत्तर. बरोबर, आपण म्हटलं होतं ना, अ च्या पुढे अ किंवा आच्या पुढे उ किंवा उ आला तर तो ओ होणार आहे. प्रश्नो झाला का? प्रश्नोत्तर. बरोबर. लंबोदर. लंब प्लस उदर, लंबोदर म्हणजे लांब पोट असलेला, उदर म्हणजे पोट असतं. बरोबर. इथे बघा, सर्व प्लस उत्कृष्ट आहे, सर्वोत्कृष्ट. समजलं? ओके. पुरुषोत्तम, अल्प उपहार, मानसोपचार. मानसोपचार, मानसोपचार आपण असं मानसोपचार लिहित नाही, मानसोपचार लिहितो आपण. बरोबर. समुद्र उर्मी, शीतोष्ण. नंतर जल उर्मी, सागर उर्मी. नंतर महा प्लस उत्सव, महोत्सव. महोत्सव म्हणतो आपण. ओके. नंतर आहे का नाही, यथोचित. नंतर धारोष्ण. समज झाल्यानंतर समुद्र उर्मी, गणेश. बघा, गणेश प्लस उत्सव आहे, गणेश उत्सव. बरोबर, लिहितो का आपण? कसं काय? असं अ च्या अ किंवा आच्या पुढे काय उ किंवा उ आलेला आहे, मग त्याचा अर्थ काय होणार आहे? ओ होणार आहे. सर काय म्हणताय? हा, विचार करायचा आहे, डोकं चालवायचे आहे. आपला डोकं कशासाठी दिलंय? कशासाठी दिलंय? चालवण्यासाठी. अ किंवा आच्या पुढे रू आला तर काय होणार आहे? असं होणार आहे त्याचा अर्थ, देवर्षी. बरोबर का? इथं सप्तऋषी आहे तर त्याचा अर्थ होणार आहे सप्तऋषी. समजलं का तुम्हाला? कशाच्या पुढे काय? अ किंवा आच्या पुढे जर रू आलं तर काय होणार आहे? अर होणार आहे. देवर्षी किंवा सप्तर्षी. बघा इथं दे सप्त प्लस ऋषी आहे तर काय होणार आहे? सप्तर्षी. देव प्लस ऋषी आहे तर काय होणार आहे? देवर्षी. ओके. इथं काय होणार आहे? महर्षी, राजश्री, ब्रह्मर्षी. नंतर काय होणार आहे? इथं काय होणार आहे? आता इथं काय होणार आहे? काय होणार आहे सर? इथं काय होणार आहे? आता वसंत आहे, वसंत ऋती. ऋती होणार आहे इथं. समज आले का? अर होणार आहे ना, अरचा शब्द होणार आहे ते. तिथं तसा होणार आहे. अपवाद काय काय असणार आहे बघा इथं. स्व प्लस ई आहे तर हे काय होणार आहे? हे आता मला सांगा, अपवाद काय असतो? अपवाद म्हणजे काय? अपवाद म्हणजे काय? अपवाद म्हणजे नियमानं चालत असलेल्या गोष्टीमध्ये अचानक बदल होणे. म्हणजेच जो नियम आहे त्या नियमामध्ये न बसणे. तर त्या जसं की तुम्ही रेग्युलर क्लासला येतात आणि एखादा व्यक्ती आहे का नाही, तुम्ही रेग्युलर आहात, एखादा व्यक्ती आठवड्यातून 2 वेळेस येत आहे, तर तो व्यक्ती अपवाद आहे. कसं काय अपवाद आहे? तो नियमानुसार दररोज क्लासला येत नाही आहे, मग तो व्यक्ती काय असतोय? अपवाद असते. बरोबर. आता हे अपवाद आहेत, कशाचे अपवाद आहेत? तर काय याच्यावरचे बघा, स्वर प्लस ईर, स्वेर होणार आहे. दशार्ण, दुःखार्थ, प्रौढ, प्र प्लस उड. बरोबर. प्रौढ, सुखार्थ. हे काय तर सगळे अपवाद आहेत. आता स्वर नियम तिसरा कोणता आहे? आपण 2 बघितले आतापर्यंत, गुणादेश वगैरे बघितला आपण. बरोबर. हा तिसरा नियम काय? अ किंवा आ यांच्या समोर जर ये किंवा ए आलं तर
दोघांच्या ऐवजी काय बदल होतो? अय हा बदल होतो. कोणता? कुणाच्या पुढे? अ किंवा आ यांच्या समोर ए किंवा अय आलं तर दोघांच्या पुढे ऐवजी काय होतो? अय बदल होतो. व अ किंवा आ यांच्या समोर जर ओ किंवा औ आले तर, ओ किंवा औ आले तर त्या दोघांच्या ऐवजी औ बदल होतो. औ बदल होतो व संधी होते. या संधीला काय म्हणायचं? वर्ध्यादेश संधी. वर्ध्यादेश संधी. समजलं? इथे बघा नियम काय बघा. अ किंवा आ यांच्या समोर जर काय आलं तर, ए किंवा अय आलं तर बदल काय होणार आहे? अय मध्ये होणार आहे. अ किंवा आ आलं यांच्या समोर आणि यांच्या म्हणजे अ किंवा आ यांच्या समोर काय आलं तर, ओ किंवा अ आलं तर दोघांमध्ये बदल काय होणार आहे? अ होणार आहे. लक्षात ठेवलं तरी चालतं का असं ठेवलं तरी चालतं? समज आलंय का तुम्हाला? हे शेवटचं वाक्य इथं येते असं ठेवलं तरी चालतं. ओके. अ बदल होतो व संधी होते. याला या संधीला काय म्हणायचं? वर्ध्यादेश स्वर संधी. स्वर संधी म्हणायचं. ओके. बघा आता इथं बघा सदा प्लस एस, सदा प्लस एव म्हणजे काय होणार आहे? सदैव, क्षणिक. बरोबर. नंतर वसुदेव. वसुदेव कुटुंब म्हणतो ना आपण. बरोबर. एक जग सगळंच एक कुटुंब आहे. ओके. त्याच नंतर याचा अर्थ काय होतो माहिती की एक एकचा अर्थ होता असं एक एक. बरोबर. मत ऐक्य आपण म्हणतो ना, मत ऐक्य आहे आमचं. बरोबर. हे अशा पद्धतीचं असणार आहे. ओके. हे तुम्ही तिथं सोडत बसणार नंतर. आता सगळं इथं बघा. आता इथं त्या नियमामध्ये बसावं. अ किंवा औ यांच्या पुढे अ ओ किंवा अ त्याचा अर्थ काय होणार आहे? अ होणार आहे. इथं जल प्लस ओघ आहे तर काय होईल? जलोग. बरोबर. कंठ प्लस ओघ आहे तर काय होईल? कंठोग. समजले? कालोग. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? फक्त हे नियम हे तुम्हाला हे महत्वाचं आहे. अ किंवा आच्या पुढे ओ किंवा अ आला तर काय होणार आहे? अ होणार आहे. हे लक्षात ठेवा. बाकीचे तुम्ही नियम माहित असलं का नाही कसलाही प्रश्न सोडू शकता. ह्याला बघा प्रत्येक गोष्टीला अपवाद असतं आणि आयोगाचा एक प्रश्न सोडण्याची एक पद्धत सांगतो सोपी. एखाद्या गोष्टीबद्दल आयोगाने कधी पूर्णच पूर्ण म्हणलं म्हणजे काय? सर्वच्या सर्व बरोबर आहे एखाद्या गोष्टीबद्दल तर ते वाक्य सहसा चुकीचं असतं. कसं काय? प्रत्येक गोष्टीला थोडाफार तरी काहीतरी अपवाद असतोच. समज आलं का तुम्हाला? ह्याला म्हणतो बघा प्रश्न इलिमिनेट कसं करायचं, टॅकल कसं करायचं. इलिमिनेट करता बघा ए बी म्हणजे 4 पर्याय येतात. पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा, चौथा असे 4 पर्याय येतात. तर त्या 4 पर्यायामध्ये का नाही इलिमिनेट कसं करायचं. मग कसं करायचं असतं इलिमिनेट? मग बघायचं की त्या स्टेटमेंट मध्ये काय म्हटलंय. निगेटिव्ह आहे का? खरंच निगेटिव्ह वाक्य तयार होऊ शकतं का? किंवा पॉझिटिव्ह असतं पॉझिटिव्ह वाक्य तयार होऊ शकतं का? त्याच्यानुसार काय इलिमिनेट करणे म्हणजे काय? 4 पर्यायापैकी 2 पर्याय पूर्णपणे बाजूला करणे. ह्याचं ते उत्तर राहू शकत नाही. मग तुम्हाला दोघांमध्ये कन्फ्युज असेल समजा उदाहरणार्थ दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये कन्फ्युज आहे. पहिलं चौथं बाजूला गेलं पाहिजे म्हणजे इलिमिनेट झालं. मग त्या दोघांमध्ये तुम्ही 50-50 करू शकता. अजून विचार करू शकता. मग तुमचं बरोबर उत्तर येऊ शकतं. ह्याला म्हणतात इलिमिनेशन मेथड. ओके. अशा पद्धतीने सोडवला तरी म्हणजे लवकर सुटतं. स्वर संधीचा चौथा नियम काय बघा बरं. ई उ रू या स्वरापुढे विजातीय स्वर कोणता? ई ऐवजी ये. बघा इथं बघा ई बरोबर ईच्या जागी काय येणार आहे? ये येणार आहे. ऊच्या ऐवजी काय येणार आहे? व येणार आहे. आणि रूच्या जागी काय येणार आहे? र येणार आहे. बरोबर. बदल होतो व संधी होते. या संधीला काय म्हणायचं? यनादेश किंवा संप्रसारण. बरोबर. कुणाच्या जागी बघा हे महत्वाचा शब्द आहे. ईच्या जागी काय येणार आहे? ये. रूच्या जागी काय येणार आहे? र. आणि ऊच्या जागी काय येणार आहे? व. जर अशा पद्धतीनं बदल होऊन येत असेल तर त्याला काय म्हणायचं? यनादेश किंवा संप्रसारण संधी. कळालं? ओके. ओके. पुढे बघा आता. बघा आता प्रीती अर्थ आहे. प्रीती अर्थ आहे तर याचा अर्थ काय होणार आहे? प्रीत्यर्थ. समजलं का? प्रति अल्प आहे तर याचा अर्थ काय होणार आहे? अत्यल्प. असं लिहितो अत्यल्प. समजलं तुम्हाला एक गोष्ट? ओके. बा प्रति अक्षर प्रत्यक्ष. प्रत्यक्ष. बघा इति प्लस आधी इत्यादी. अत्यानंद अत्यानंद. बरोबर. या असे अनेक प्रकार. प्रत्येक प्रत्यारोप. नंतर कित्येक. किती प्लस एक आहे ते काय होणार आहे? ऐ मध्ये होणार आहे कित्येक. बरोबर. या अशा पद्धतीची काय असणार आहे? तुमची कन्सेप्ट असणार आहे. फक्त एवढं तुम्ही स्वतः सोडवू शकता. फक्त तुम्हाला काय माहित असलं पाहिजे रे? तुम्हाला माहित पाहिजे त्याचा नियम काय, कोणत्या ठिकाणी काय येणार आहे. ईच्या ठिकाणी येणार आहे, रूच्या ठिकाणी र येणार आहे, ऊच्या ठिकाणी ओ येणार आहे. हे जरी माहित झालं तरी तुम्ही कोणत्याही प्रकारची संधी सोडू शकता. असं म्हणतात की संधी खूप अवघड असते. काही नाही. संधीमध्ये फक्त काही नियम आहेत आणि हा संधीतले नियम लगेच पाठ होत नाहीत.
बरोबर. सातत्यानं थोडासा प्रॅक्टिस असली पाहिजे, थोडंसं रिव्हिजन असलं पाहिजे. रिव्हिजन चांगल्या पद्धतीने करत असेल तर 100% ते कव्हर घेऊन जातात. खूप अवघड नसते, कोणतीच गोष्ट खूप अवघड नसते. विजातीय स्वर काय बघा आता, विजातीय उ आहे तर मनोत्तर, बरोबर. सुअल्प आहे तर काय होणार आहे, स्वल्प, बरोबर. या अशा पद्धतीचं काय असणार आहे, हे असणार आहे. याच्यामध्ये जास्त वेळ घालू नका, ओके. आपल्याला पुढच्या पण नियम बघायचे. तर बघा, स्वर संधीचा 5वा नियम काय आहे, आता कसं घालायचं. हा, स्वर संधीचा कोणता नियम आहे, स्वर संधीचा 5वा नियम आहे, बरोबर. 5वा नियम काय, ए आय ओ औ या संयुक्त, बघा हे वाक्य अगोदर लक्षात ठेवा, प्रश्न इथपर्यंत पडतो. ए आय ओ औ या संयुक्त स्वरापुढे विजातीय स्वर आल्या तर येच्या ऐवजी ऐ, ऐच्या ऐवजी आय, ओच्या ऐवजी औ आणि औच्या ऐवजी आव हा बदल होतो व संधी होते. त्या संधीला काय म्हणायचं, अयाधी संधी. बघा इथं एक शब्द महत्वाचा आहे, पेपरला आतापर्यंत पडलेला, ए आय ओ औ हे संयुक्त स्वर आहे. इथं समज आले का, अगोदर हे वाक्य लक्षात ठेवा, कोणतं, ए आय ओ औ हे कोणते स्वर आहेत, संयुक्त स्वर आहेत. एच्या ऐवजी काय येणार आहे, अ येणार आहे. आईच्या ऐवजी काय येणार आहे, आय येणार आहे. ओच्या ऐवजी काय येणार आहे, औ येणार आहे. औच्या ऐवजी आव येणार आहे. असा बदल होणार असेल तर त्याला काय म्हणायचं, अयाधी संधी. कोणती संधी म्हणायचं, अयाधी संधी. ओके. ने प्लस अ, नयन, बरोबर, नयन. ओके, हे काय होत आहे, बरोबर. गयन काय होणार इथं, सर काय होत आहे सर, माझं टच होत आहे का कुठं, अच्छा डबल टच होत आहे का, आता जातो कसं म्हणून. गय प्लस अन काय आहे, गय प्लस अन गायन, बरं. गय प्लस अ गायन, बरोबर का. या अशा पद्धतीचा नाविक, नय नाविक, बरोबर अशा पद्धतीचा होणार आहे. ओके, पुढे बघा. आता हे आपण काय बघितलं आतापर्यंत, स्वर संधी. स्वर संधीची सोपी व्याख्या काय, स्वर संधीची सोपी व्याख्या काय, स्वर संधी तयार होताना पदातील शेवटचा वर्ण स्वर असतो, दुसऱ्या पदातील पहिला वर्ण स्वरच असतो, त्याला काय म्हणायचं, स्वर संधी असं म्हणायचं. आता व्यंजन संधी, व्यंजन तुम्हाला माहित आहे इथं बघा. आता व्यंजन आपण बघितले, व्यंजन संधी. संधी होताना जवळ जवळ येणाऱ्या दोन वर्णापैकी दोन्हीही वर्ण व्यंजनी असतील. बघा, संधी होताना जवळ जवळ, जवळ म्हणजे संधी म्हणजे जवळ जवळ ना, एकत्रित येणे ना. संधी होताना जवळ जवळ येणाऱ्या दोन वर्णापैकी दोन्हीही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात. वाक्य कळालं नाही, साधं सोप्या पद्धतीने सांगतो बघा. व्यंजन संधी का असते, व्यंजन असं तयार होतं, व्यंजन प्लस व्यंजन, बरोबर. तर हे व्यंजन संधी होते. एक झालंय, अजून एक दुसरी पद्धत आहे. व्यंजन आहे, इथं लिहितो बघा, व्यंजन आहे प्लस त्याच्या पुढे स्वर बी येऊ शकतं, पण पहिलं काय असणार आहे, व्यंजनच असणार आहे. दुसरं स्वर बी राहू शकतं, तरी सुद्धा ती काय असणार आहे, व्यंजन संधी असणार आहे. दोन आहे. तर कळालं काही गोष्ट बघा. संधी होताना जवळजवळ ना दोन वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजन असतील, दोन्ही वर्ण म्हणते. एक तर नसेल तर किंवा पहिला वर्ण व्यंजनच, पहिला वर्ण व्यंजनच पाहिजे. कळालं. दुसरा वर्ण आहे का नाही, स्वर असला तरी चालतं, व्यंजन असला तरी चालतं. एक गोष्ट बघा आता सोप्या भाषेमध्ये, व्यंजन पहिलं पाहिजेतच, दुसरा आहे का नाही, व्यंजन असला तरी व्यंजन संधी होणार आहे आणि स्वर असला तरी व्यंजन संधी होणार आहे. कळालं आता. हो, हे सूत्र आहे बघा. व्यंजन प्लस व्यंजन बरोबर व्यंजन संधी, व्यंजन प्लस स्वर बरोबर व्यंजन संधी. कळालं. इथं बघा सज्जन आहे, तर याचा अर्थ काय होणार आहे, सज्जन, बरोबर. चित्तानंद, चित्त आनंद आहे, तर याचा काय अर्थ होणार आहे, चिदानंद. समजलं का. या अशा पद्धतीने असणार आहे. आता प्रथम नियम काय बघा. आता नियम क्रमांक 1, प्रथम व्यंजन संधीचा नियम काय बघा. पहिल्या 5 व्यंजन वर्गापैकी अनुनासिकाशिवाय, अनुनासिक म्हणजे साधं सोपं लक्षात शेवटचे, बरोबर. अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आली, आपण बघितलं होतं कठोर आणि मृदू दोन्ही पण बघितलं होतं आपण.
कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होते, त्याला काय म्हणायचं? प्रथम व्यंजन संधी. व्याख्या काय बघा, पहिले 5 व्यंजन वर्गापैकी म्हणजे ते क ची लाईन चालवते, क च त वगैरे ते लाईन चालवते बघा, ती वाली पहिल्या 5 व्यंजन वर्गापैकी अनुनासिक सोडून द्यायचे आहे. अनुनासिक कशा आहे? कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता, कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होते, याला काय म्हणायचं? प्रथम व्यंजन संधी. बरोबर. आता बघा इथं वाघपत्ती आहे, तर याचा अर्थ होणार आहे वाघपत्ती. समज आले का तुम्हाला? या अशा पद्धतीची काय असणार आहे? व्यंजन संधी असणार आहे. नियम क्रमांक दुसरा काय? तृतीय व्यंजन किंवा तृतीय व्यंजन संधी असणार आहे. बरोबर. आता बघा तृतीय व्यंजन संधी काय? व्यंजन वर्गातील पहिल्या 5 कठोर व्यंजना पुढे अनुनासिकाखेरीज, तेच म्हणताय जे अगोदर म्हणलेलं आहे, अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास, बरोबर, कठोर व्यंजन असतात, मृदू व्यंजन असतात. दुसरी गोष्ट असते स्वर पण असतात. आपण बघितलं ना स्वर वगैरे पहिल्या लेक्चर मध्ये. स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाच्या जागी वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते, याला काय म्हणायचं? तृतीय व्यंजन संधी. सत आचार आहे तर लिहायचं सदाचार. कळलं का तुम्हाला? इथं जगत ईश्वर आहे तर याचा अर्थ होणार आहे जगदीश्वर. बरोबर. या अशा पद्धतीचा काय होणार त्याला? अर्थ होणार त्याचा. ओके. नियम क्रमांक तिसरा काय? आता व्यंजन संधीचं चालू आहे बरं आपले. तिसरा नियम काय? अनुनासिक संधी. बरोबर. पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन, अगोदरच्या कंडिशन मध्ये काय होतं? अनुनासिकाला सोडून होतं. आता अनुनासिकाला समाविष्ट करायचे आहे. बघा पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊ न काय व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होते, त्याला काय म्हणायचं? अनुनासिक. बघा व्याख्या कशी आहे बघा. पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आल्यास, अनुनासिक जाईल ते व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होते. हे थोडस हे झालंय, एकच आहे ते, येऊन संधी होते, त्याला काय म्हणायचं? अनुनासिक. सतमार्ग आहे तर लिहायचं सन्मार्ग. समजा सतमती आहे तर लिहायचं सन्मती. बरोबर का? या अशा पद्धतीने काय होणार आहे? तयार होणार आहे ते. नियम क्रमांक 4 काय? तच्या पुढे काय? तच्या पुढे काय येणार आहे? तच्या पुढे च किंवा छे येणार आहे. बघा इथं सच्चरित्र आहे तर सच्चित्र. समजलं का तुम्हाला? इथं बघा आता सच्चित्र असणार आहे. ओके. या अशा पद्धतीचं काय 4था नियम आहे. हे तुम्हाला बघा त्याच्यामध्ये का नाही जास्त तुम्हाला प्रश्न विचारत नाही. तुम्हाला प्रश्न काय विचारतं? एक विचारतं स्वर संधी. बरोबर. नेमकं काय? तुम्ही कशाचा अभ्यास करा. नंतर विचारतं तुम्हाला व्यंजन संधी काय. बरोबर. आता जर विचार केला तर प्रत्येक विषयाचे खूप डीप मध्ये असतात आणि ते निरर्थक पण असतं. अभ्यास करणे बघा, अभ्यासाचे एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. अभ्यास काय आहे? अभ्यास हे नाही की सर्व पुस्तकं वाचणे. अभ्यास हा आहे की कोणतं पुस्तक कशा पद्धतीने वाचणे. सर्वच्या सर्व पुस्तक पेपरसाठी कामाचं नसतं. तुमच्या हातामध्ये जे कोणतं पुस्तक आहे ते पुस्तक हातात धरा आणि विचार करा काय हे पुस्तक सर्व कामाचं आहे का? नाही. त्यातले काहीच टॉपिक कामाचे असतात तर बाकीचे सर्व निघत असतात. पण लेखकाला मात्र सर्वच्या सर्व गोष्टी द्याव्याच लागतात. कळते का तुम्हाला एक गोष्ट? आणि कोणता पण अभ्यास करताना अभ्यासाची एक कन्सेप्ट काय माहिती आहे का? अभ्यास कसा करणे, काय वाचायचं हे महत्वाचं आहे. फापट पसारा वाचण्याचं महत्व नाही. काय वाचायचं आणि त्याला कसं वाचायचं. आता हे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतंय? इतर PYQ बघावं लागेल. बरोबर. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायला लागेल, अगोदर झालेले प्रश्न बघायला लागेल आणि तुम्हाला थोडंफार सिलेबस माहित पाहिजे. पण तुमचा जर एकाने या दोन्ही वरती जर बऱ्यापैकी एकाने कमांड असेल, कोणत्या? एकतर सिलेबस वरती आणि दुसरी गोष्ट म्हणजे PYQ वरती, तर तुम्हाला एका नाही चांगल्या पद्धतीनं मार्क पडतात. कशामुळे पडतात? त्याचा रिझन एक आहे की त्याच्या तुम्हाला माहित आहे ना की बॉलर कशा पद्धतीनं बॉलिंग करणार आहे. तुम्ही बॅट्समॅन तयारच असता, मग त्याला कशा पद्धतीनं 6 मारायचे आहे. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? पण हे कधी करणार आहे? जर तुम्ही त्या बॉलरचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास केलेला असाल तर. आणि MTSC किंवा कोणत्या अभ्यासामध्ये बॉलर काय येतं? सिलेबस आणि PYQ. समजलं मला एक गोष्ट? जरी तेवढं लक्षात ठेवा.
ओके. नियम क्रमांक 5 काय बघा, म पुढे स्वर आला तर तो मागील म मध्ये मिसळतो व म पुढे व्यंजन आला तर तो म ऐवजी मागील अक्षरावर अनुस्वार होतो. बरोबर. बघा इथं सम प्लस आचार आहे, काय होणार आहे? समाचार. समज झाले का? इथं काय सम प्लस आरंभ, समारंभ. अनुस्वार आला इथं, बरोबर का? इथं अनुस्वार येतो, बरोबर. इथं काय सम प्लस इक्षा, काय होईल? समीक्षा. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? या अशा पद्धतीचा काय असणार आहे? त्याचा नियम असणार आहे. आता छेच्या पुढे काय आला तर रस व स्वर. नियम क्रमांक 6 रस व स्वर. छेची संधी. छे पूर्वी रस व स्वर आला. रस म्हणजे काय? ज्याचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो. म्हणजे काय? रस व स्वर. छे पूर्वी रस व स्वर आला तर त्या दोघांमध्ये च येतो. च हा छे मध्ये मिसळतो. बरोबर. आता बघा एखादं इथं बघा रंग छट्टा. आता त्याचा अर्थ कसा होईल आता? अरे इथे बघा अनुच्छेद. च मिसळणार आहे तर अनुच्छेद आपण कसं लिहितो? अनुच्छेद. इथं काय म्हटलंय? छे पूर्वी रस व आला, रस व स्वर आला तर त्या दोघांमध्ये च येतो. च हा छे मध्ये मिसळतो. बघा अनु प्लस छेद आहे इथं, अनुच्छेद. आपण अनुच्छेद असं लिहितो. समज आले? काय म्हणते? छे पूर्वी कोणता स्वर आला तर रस व स्वर आला तर त्या दोघांमध्ये च येतो. च हा छे मध्ये मिसळतो. बघा इथं अनु प्लस छेद आहे, कसा अर्थ होणार आहे? अनुच्छेद. ओके. बघा इथं वि प्लस छेदन आहे तर काय होईल? विच्छेदन. काय होईल? विच्छेदन. च मिसळत आहे इथं दिलं नाही पण मिसळणार आहे. कसं काय मिसळणार आहे? का ह्या नियमानुसार. छे पूर्वी रस व स्वर आला तर त्या दोघांमध्ये च येतो. च हा छे मध्ये मिसळतो. ओके. पुढे बघा आता व्यंजन संधी कसे असणार आहे अजून. न ची. न ची व्यंजन संधी काय? पहिल्या पदाच्या शेवटी, पहिल्या पदाच्या शेवटी न या व्यंजनापुढे कोणताही स्वर आला तर, हे लक्षात ठेवा अगोदर, पहिल्या पदाच्या शेवटी न या व्यंजनापुढे कोणताही स्वर आला तर न चा लोप होतो व न मागील स्वराचा न पुढील स्वरासोबत संधी होती. बरोबर. बघा पहिल्या पदाच्या शेवटी न, पहिल्या पदाच्या शेवटी म्हणते. आपली व्याख्या आठवा. पहिल्या पदाच्या शेवटी न या व्यंजनापुढे कोणताही स्वर आला तर न चा काय होणार आहे? लोप होणार आहे. म्हणजे ते बाजूला जाणार आहे. लोप होतं, ते लोप होतो व न मागील स्वराचा न पुढील स्वरासोबत संधी होते. बरोबर. बघा आता इथं बघा, इथं बघा आत्महत्या. ही त्याचा अर्थ काय होणार आहे? काय? आत्महत्या. न मिक्स न लोप पावला, लोप पावणार इथं. हस्तीन दंत आहे, हस्तिदंत. हस्तिदंत म्हणजे काय? हस्तिदंत म्हणजे काय? हत्तीचे दात. हस्तिदंत म्हणजे हत्तीचे दात असतात. तुम्हाला माहित नाहीये पण आत्ताच अभ्यास सुरू केले. हस्तिदंत खरंच माहित नव्हते मॅडम? झालं काय होत नाही. कोणताही व्यक्ती परफेक्ट नसतो. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण श. कोणता? श. व त्यापुढे ते त आल्यास, बघा पहिल्या पदातील शेवटचा वर्ण काय असला पाहिजे? श असला पाहिजे. षटकोणाचं श. बरोबर. आणि त्यापुढे त आल्यास त ऐवजी तो काय होणार आहे? त मध्ये बदल होणार आहे. व थ आल्यास थ ऐवजी काय होणार आहे? ते थ मध्ये बदल होणार आहे. म्हणजे पहिल्या पदातील शेवटचा वर्ण जर श असेल, बरोबर, तर त्याच्या पुढे शेच्या पुढे जर त आल्यास त्याचं रूपांतर कशात होणार आहे? त मध्ये. थ आल्यास थ ऐवजी काय होणार आहे? मग थ मध्ये बदल होणार आहे. ओके. बघा आता निकृष्ट. इथं निकृष्ट प्लस त आहे, त्याचा अर्थ काय होईल? इथं नियमानुसार इथं त आले, त्याचं काय होणार आहे? निकृष्ट. बरोबर का? समजलं का तुम्हाला? बघितलं पहिल्यामध्ये शेवटचा श आहे, पुढे त आल्यास त्याचं काय होणार आहे? त होणार आहे. थ आल्यास काय होणार आहे? थ मध्ये बदल होणार आहे. ओके. इथं बघा आकृष्ट प्लस त आहे तर काय होईल मग? आकृष्ट. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? या अशा पद्धतीचा त्याचा काय नियम असणार आहे. ओके. परिवर्तन संधी काय असणार आहे? परिवर्तन संधी पहिल्या पदाचा आद्य. आद्य म्हणजे सुरुवात, सुरुवात, सुरुवात. आद्य क्रांतिकारक म्हणतो आपण, आद्य क्रांती वीर म्हणतो आपण. त्यांच्या आद्य क्रांती म्हणजे क्रांतीची सुरुवात त्यांच्यापासून झालेली आहे. त्याला आद्य.